नमस्कार. काही जुने छंद जे लहानपणीचे सुटून गेले होते, कविता लिहिणे किंवा प्रकट वाचन करणे कथांचं इतरांसमोर, आणि इतरांचंही मनोरंजन करणे आणि स्वतःची भूक भागवणे, वाचन करणे. वाचन अगोदर स्वतः करणे, कुठली गोष्ट आवडली तर ती कोट करून इतरांना ऐकवणे, त्यांच्यासमोर ती गोष्ट त्याच भाषेमध्ये प्रकट वाचित करणे, असे काही जे माझे छंद होते ते कॉलेजपर्यंत मी जोपासू शकलो. कॉलेजच्या नंतर नोकरीच्या नादात म्हणजे जवळपास मागच्या 4 वर्षात तरी प्रत्येक छंद मागे पडला आहे. 4 वर्षात मी किती लिहिलं हे सुद्धा मला आठवत नाही, फार कमी लिहिलं आहे. कारण आता ते छंद परत जोपासायला मिळत आहेत कारण लॉकडाऊन. आज त्याच प्रकारातला एक म्हणजे मला 10वीला जो एक धडा होता अण्णाभाऊ साठेंचा स्मशानातील सोनं, जो मला खूप आवडायचा. म्हणजे ती कथाही आवडायची, त्यातलं ते विदारक सत्य की पोटासाठी माणूस कुठल्या थराला जाऊ शकतो आणि पोट माणसाला काय काय करायला लावतं, गरिबी माणसाला काय काय करायला लावते, या बाबतीत ती कथा होती. भीमा हा त्या कथेचा नायक, जो अतिशय धिप्पाड पहिलवान शरीरयष्टी असलेला आणि कामासाठी गावाकडनं मुंबईला आलेला, काम शोधत आणि कोळशाच्या खाणीत काम करणारा. कोळशाची खाण बंद पडल्यानंतर त्याच्यावर येणारी काय काय परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीतून तो कसा जातो आणि त्याचा शेवट कसा होतो, आणि आपण जसं म्हणतो की तेलही गेले तुपही गेले हाती राहिले धुपाटणे, ही जी वेळ त्याच्यावर कशी येते याची ती कथा अण्णाभाऊ साठेंनी हे विदारक सत्य अतिशय चांगल्या भाषेमध्ये आणि व्यवस्थितपणे मांडलेलं आहे. तर मी तिच्या प्रकट वाचनाला सुरुवात करतो. कथेचं नाव आहे स्मशानातील सोनं. लेखक आहेत अण्णाभाऊ साठे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरतं आलं. आनंद त्याच्या गगनात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे पाहून आपली नजर आकाशात फिरकवली. सूर्य तेव्हा मावळत होता. आकाशात पावसाळी ढगांनी गर्दी केली होती. ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबड धोबड दिसत होते. अकरार विकराळ ढगातून मावळत प्रकाश त्या मुंबईच्या वर्षावर पडत होता. वारा मंद वाहत होता, त्यामुळे ते घनदाट जंगल करकरत होतं आणि त्या जंगलात बसलेली जी काही ती झोपडपट्टी होती ती भेदरली होती. जुने पत्रे, चटाया, फळ्या, पोती यांनी तिथं घरांचा आकार घेतला होता आणि त्या घरात माणसं राहत होती. बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर ती धरलेली होती. दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं आता तिथं स्थिरावली होती. सर्वत्र चुली पेटल्या होत्या. हिरव्यागार झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता. पोरं खेळत होती. एका प्रचंड चिंचेखाली भीमा मात्र विचार मग्न बसला होता. त्याच्या हृदयात भयंकर हुरहुर उठली होती. त्याला त्या मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती. त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावच्या स्मशानात जाऊन परत त्या चिंचेखाली येत होता. भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून त्या गावाकडे पाहत होता. आता त्याला अंधाराची गरज होती, म्हणून तो चुळबुळत होता. त्याची लाडकी लेक नाबदाजवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापीत होती. हा भीमा म्हणजे अंगापिंडानं जबरा होता. तो भर पहिलवानासारखा दिसे. त्याचं प्रचंड मस्तक, रुंद गर्दन, दाढ भोया, पल्लेदार मिशा, रुंड पण तापट असा तो चेहरा. कित्येकांना तर त्याला पाहूनच हुडहुडी भरत असे. भीमाचं गाव दूर वारणेच्या काठी होतं, पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईला आला होता. मुंबईत येऊन त्यानं काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालथी घातली, पण त्याला काम मिळालं नाही. आपल्याला काम मिळावं, आपण कामगार व्हावं, पगार आणावा, बायकोला पुतळ्यांची माळ करावी, अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात आला होता. उपनगरातील त्या जंगलात आला होता. मुंबईत सर्व आहे पण काम नाही आणि निवाराही नाही. या 2 गोष्टीमुळे त्याला मुंबईचा प्रचंड राग आला होता. पण त्या उपनगराजवळ येताच त्याला शेजारच्या डोंगराच्या खाणीमध्ये एक काम भेटलं. त्या कामामध्ये त्याला व्यवस्थित पैसेही मिळायला लागले. जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला. तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्करच देत होता. त्यानं टिकाव घेताच डोंगर मागं सरकत असे. त्यानं सुटकी उचलताच काळे पाषाण तोंड उघडत असत. त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता, कारण त्याला पगार मिळत होता. परंतु झालं असं की 6च महिन्यामध्ये ती खाण बंद पडली आणि भीमावर कुऱ्हाडीची बेकारीची कुऱ्हाड कोसळली. तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि त्याला लगेच समजले की आजपासून ही खाण बंद झाली आहे. आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबावला. उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली. क्षणात तो त्या विवंचनेच्या डोहात डुबाला. उद्या काय, हा एकच प्रश्न स्वतःला विचारू लागला. अंगातील कापडं काखेत बांधून भीमा घरी निघाला. तो एका ओढ्यावर थांबला. त्यानं तिथे आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला.
तोच त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर स्थिरावली. ती राख मढ्याची होती. जळकी हाडं सर्वत्र पसरली होती आणि त्या मानवी हाडांच्या जळक्या खुळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला. असेल एखादं बेकार, बिचारा कंटाळूनच मेला असेल, सुटलं एकदाचं, असं मनाला सांगू लागला. आपणही असेच मरणार, 2च दिवसात उपासमार सुरू होईल, मग नाबदा रडत बसेल, बायको मलूल होईल आणि आपण काहीच करू शकणार नाही. इतक्यात त्याला त्या राखेच्या ढिगावर काहीतरी चमकलेलं दिसलं. तसा भीमा पुढे आला. त्याने वाकून निरखून पाहिलं तर तिथे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी होती. ती चटकन उचलून भीमानं करकरून मूठ बांधली. त्याला आनंद झाला. 1 तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत, याचा त्याला हर्ष झाला. मड्याच्या राखेत सोनं असतं याचा त्याला नवीन शोध लागला आणि जगण्याचा नवा मार्ग सापडला. आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला. नदी नाल्यातील मसणवाटे तुडवू लागला. प्रेताची राख जमवून तो चाळणीनं चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला. बाळी, मुदी, नथ, पुतळी, वाळा असे काही ना काही घेऊन तो रोज येऊ लागला. भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता. तो निर्भय होऊन राख चाळीत होता. अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून ते हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला. जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी. कवट्या फोडी, मनगट कुटी, पण सोनं मिळवी. संध्याकाळी तो कुर्ल्याला तेच सोनं विकून भरकोस जी रक्कम मिळत असे ती रोख रक्कम घरी घेऊन ये. घरी येते वेळी तो मुलीसाठी, नाबदासाठी खजूर घे. त्याचा हा धंदा जो होता तो अखंड चालला होता. भीमा प्रेताची राख चाळून जगत होता आणि त्यामुळे जगणे आणि मरणे यातील अंतरच त्याला कळेनासे झाले होते. त्याच्या राखेत सोने असेल ती राख श्रीमंताची, ज्याच्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि जिच्यात सोनं नसेल ती राख गरिबाची, अशी त्याची ठाम समजूत झाली होती. मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं ते सुद्धा श्रीमंतानं, गरिबाने मरूसुद्धा नाही असा त्याचा दावा होता. अवमानित पामराला जगण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत असे. जो मरते समय तोळाभर सोने दाढ्यात घेऊन मरतो तोच खरा भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं. बेकारीच्या उग्रतेतून त्याला उग्र केलं होतं. तो रात्रंदिवस मसणवाटी धुंडाळत होता. मढं हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं. त्याचं जीवन मढ्याशी एकरूप झालं होतं. त्याच दरम्यान त्या भागात अनेक चमत्कार घडू लागले. जी मडी पुरलेली असत ती बाहेर पडू लागली. एका सावकाराच्या तरुण सुनेचं प्रेत स्मशानातून नदीवर येऊन पडल्याचं त्याला कळलं आणि त्या प्रकारामुळे कित्येक लोक भयभीत झाले. अलीकडे मडी नदीपर्यंत कशी जातात त्याचं यांना नवल वाटत होतं. कुणीतरी प्रेत उकरीत काढत असावं असा संशय येऊन पोलीस खातंसुद्धा आता पाळतीवर आलं होतं. पण मड्यावर पाळत करणं तितकं सोपं नव्हतं. सूर्य मावळला, सर्वत्र अंधार पसरला की लोक तिकडे जायलासुद्धा भीत असत. भीमाच्या बायकोनं भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला. आज हा कुठंतरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली, आज कुठं जाणार वाटतं? मला वाटतं हे काम नको आम्हाला, कुठंतरी दुसरं काम बरा. मड्याची राख, सोनं, संसार हे सारंच विपरीत आहे. लोक नावं ठेवतात. तू बोलू नकोस. तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं आणि तो चिडक्या स्वरात म्हणाला, मी काहीही करेन, त्यांचं काय जातं? माझी चूल बंद पडल्यावर कोण पेटवणार आहे? तसं नव्हे, पण नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली, भूतासारखं हे हिंडणं बरं नाही. मला भीती वाटते म्हणून म्हणते. मसणवाट्यात भूतं असतात असं कोणी सांगितलं तुला? अगं ही मुंबई स्वतःच एक भूतांचा बाजार आहे. खरी भूतं घरात राहतात आणि मेलेली मसणवाट्यात कुसतात. भूतांची पैदास गावात होते, रानात नाही. भीमा म्हणाला. त्याचं हे बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी करी. तो गुरुकन म्हणाला, मुंबई चाळून मला काम मिळालं नाही, पण मड्याची राख चाळून मला सोनं मिळालं. डोंगर फोडला तेव्हा 2 रुपये दिले मला, पण आता सहज ती रक्कम माझी 10 रुपये देते. असं म्हणून तो घराबाहेर पडला. तेव्हा बरीच रात्र झाली होती. सर्वत्र निशब्द शांतता होती. भीमा निघाला. भीमा अंधारातून निघाला होता. त्यानं डोकीला टापर बांधलं होतं. वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती. काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टेकीत चालला होता. त्याच्या सभोवताली घोर अंधार थैमान घालत होतं. त्याला कसलीही भीती वाटत नव्हती. सकाळी एक लुगडं, एक परकर, पोलका आणि खजूर एवढाच विचार तो करत होता. आज तो बिथरला होता. वातावरण घुमत होतं. क्षणोक्षणी गंभीर होत होतं. मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं हुक्की देऊन पळत होतं. एखाद्या साप सळसळत वाट सोडून जात होता. दूर कुठंतरी घुबड गुदकार करून भेसुरतेत आणखी भर घालत होतं. त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं. कानोसा घेत भीमा गावच्या जंगलाजवळ आला. त्यानं खाली बसून दूर पाहिलं. गावात सामसूम झाली होती. अधूनमधून कुणीतरी खाकरत होतं. एखादा दिवा डोळे मिचकावीत होता. परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला. फुटकी गाडगी, मोडक्या किरड्या बाजूला सरीत या गोरीहून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला. प्रत्येक ढेप निपाशी येऊन कडी ओढून पाहू लागला. एका रांगेनं तो नीर काढीत चालला होता. आकाशात ढगांनी गर्दी केली होती, त्यामुळे अंधार अधिकच कला झाला होता.
पण एकाएकी वीज उठली. ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती. पाऊस पडण्याचा संभव वाढला होता, त्यामुळे भीमा घाबरला होता. पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती, म्हणून तो चपळाई करत होता. त्याला घाम फुटला आणि तो भान हरपला. मध्यरात्रीपर्यंत त्यानं स्मशान चाललं. या टोकापासून त्या टोकापर्यंत जाऊन पोचला आणि भयचकित होऊन शेवटी मटकन बसला. वर भरभरत होतं. मोडक्या खेरडीच्या जुन्या जावळ्या फडफडत होत्या. जणू कोणीतरी दात खात असावं असं त्याला ऐकू येत होतं आणि त्यातून भयंकर गुरगुर उठत होती. कोणीतरी गुरगुरत होतं, मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं. त्याला नवल वाटलं. तो पुढे सरकला. तोच सर्व काही शांत झाला. आवाज येईनासा झाला, परंतु तोच कुणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला. खटकन जागीच थांबला. विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकून मस्तकाकडे धावली. आयुष्यात आज तो प्रथमच भयभीत झाला होता. परंतु दुसऱ्याच क्षणी त्यानं स्वतःला सावरलं. खरा प्रकार त्याच्या लक्षात आला आणि तो स्वतःच खजीर झाला. कारण जवळच ती नवी गोर होती आणि 10-15 कोल्ही जमून तिला चौफेर ओकरीत होती. त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता. गोरीवरचे दगड तसेच ठेवून दुरीवरूनच त्याने घरी फोडायला प्रारंभ केला. आजूबाजूनं गोर उद्ध्वस्त करायचं काम ती कोल्ही करीत होती. परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती. प्रथम मड्याजवळ कोण जाणार या ईर्षेने ते एकमेकावर गुरत होते. पुन्हा नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येता सर्व शक्तीनं एकवटून माती ओढीत होती. हा प्रकार लक्षात घेऊन भीमा चिडला. त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला. लगेच गोरीवरचे दगड उचलून त्याने त्या कोल्ह्यांच्या टोळी जी होती त्यावरती हल्ला चढवला. अचानक झालेल्या त्या भडीमारानं कोल्हीसुद्धा चमकली आणि मुरून बसली. तसा भीमाला छेव आला. कोल्ह्याआधी आपणच गोर उकरायची असं ठरवून तो गोरीवरची माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्ह्यांनी भीमाला पाहिलं. एक कोल्हा पिसाटून भीमावर धावला. क्षणात भीमाचा लचका चोडून तो पुढे पळाला. अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पहार सरळ धरली आणि तो कोल्हा पुन्हा भीमावर जेव्हा धावला तेव्हा भीमाने ती पहार त्याच्या डोक्यात घातली. त्यांच्यात झुंज तयार झाली. कोल्ह्याला बसलेल्या त्या दणक्यानं कोल्हा झपाट्यानं गारद झाला. बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला. टिरानं धुमाळी सुरू झाली. पुन्हा भीमा गोर उकरू लागला. मग सर्व कोल्ही त्याच्यावरती तुटून पडली. भयंकर युद्धाला आरंभ झाला. भीमानं निम्मी गोर उकरून मडे अर्धे उघडे केले. पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात पहार घेऊन त्यांनीही प्रतिकाराला सुरुवात केली. चारही बाजूने कोल्ही त्याच्या भोवती धावत होती. जिकडून कोल्हे येतील तिकडे तो दणका मारित होता. कोल्हे तिरफडून पडत होती. अचानक लचका तोडून पळत होती. गावच्या शेजारी ते अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं. कुंतीपुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता. उद्याच्या अन्नासाठी, मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून तो लढत होता. पशु आणि मानव यांच्यामध्ये मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं. सृष्टी निद्रा घेत होती. मुंबई विश्रांती घेत होती. तो गाव निश्चित पडला होता आणि त्या स्मशानात सोन्यासाठी आणि मड्यासाठी झटापटीला जोर चढला होता. भीमा प्रहार करून कोल्ह्यांना पाडीत होता. कोल्ही त्याचा मार चुकून त्याचा लचका तोडत होती किंवा त्याच्या मारानं घायल होऊन किंचाळत होती. भीम लचका तुटताच विवळत होता. शिव्या देत होता. शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे, शिव्या, मार, गुरगुरणे, किंचाळणे यामुळे ते स्मशान थरारले होते. कितीतरी उशिराने कोल्ह्यांचा हल्ला थांबला. अंधारात दबा धरून ती सर्व कोल्ही विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमाने त्या गोरीतील ते प्रेत काढून मोकळं केलं. तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या घोरीत उतरला. तोच पुन्हा कोळी जी ती कोल्ही होती तुटून पडली आणि पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली. परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे अखेर ती कोल्ही पराभूत झाली. त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोरात ते प्रेत उपसून वर काढलं. मग कातडी ओढून तो प्रेताची पाहणी केली. दडदडीत ताटलेलं मड त्याच्या पुढे गोरीत उभं होतं. त्यानं चपळाई न करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला. एक अंगठी सापडली. कानात एक मोदी होती. ती भीमानं ओरबडून काढली. नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार. त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली, पण प्रेताची दातखिळी घट्ट बसली होती. क्षणात त्याने आपली पहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली. एका बाजूनं ती पहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं हुक्की आपली बोटं जी आहेत ती प्रेताच्या तोंडात घातली आणि त्याच वेळी दबा धरून बसल्या कोल्ह्यांनी कोल्हेकोई सुरू केली. सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला, पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला. अरे कोल्ह्यांनी प्रीत खाल्लं, अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लं असं कुणीतरी ओरडलं आणि ऐकून भीमा घाबरला. त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढली, खिशात टाकली. घाईघाईनं पुन्हा डाव्या हाताची बोटं प्रेताच्या दाढ्यातून काढून सर्व कोपरे चाचपून पाहिले. बोट काढून नंतर पहार काढण्याऐवजी इथे चुकला भीमा. बोट काढण्याऐवजी त्याने पहार पहिले काढली आणि त्याची जी 2 बोटे आहेत ती प्रेताच्या दातात अडकली. त्यात सुपारी सापडावी तशी या पडली. भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली.
आणि त्याचवेळी गावातून कंदील येऊन माणसं त्याला दिसली. तसा भीमा भयभीत झाला. त्यानं बोटं काढण्याची शिकस्त केली. त्याला प्रेताचा राग आला. त्याच्याकडे येणारी माणसं पाहून तो अधिक चिडला. त्याने हातातील लोखंडाची जी पहार होती ती प्रेताच्या टाळूवर जोराने मारली आणि त्या दणक्याने त्याची 2 बोटं आणखीनच आत अडकली. त्याच्या अंगात मुंग्या उठल्या. हेच खरं भूत, हे आपणाला पकडून देणार. लोक येऊन प्रेतासाठी मला ठार मारतील, नाहीतर मारून मारून पोलिसांच्या हवाली करतील, असं वाटून भीमा अगतिक झाला. वैतागला, निर्भान झाला. सर्व शक्ती एकवटून त्यानं प्रेतावर प्रहार केले. भडव्या, सोड मला, तो जोराने ओरडला. गावकरी जवळ येत होते. भीमा अडकला होता. मग त्याने विचार केला आणि नंतर प्रहार जी त्याच्या हातात होती ती प्रेताच्या जबड्यात घातली आणि हळूच बोटं काढली. भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत सुटला. तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता. त्याची दोन्ही बोटे कातरली गेली होती. चामडीला चिटकून ती लोंबत होती. ती त्याने तशीच मुठीत पकडलेली होती. त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली. त्याच दिवशी डॉक्टरनं भीमाची 2 बोटं कापून काढली आणि त्या दिवशी बोटं कापल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या कानावर जी बातमी आली ती अशी होती की खाणीचं काम परत सुरू झालं आहे. तो हत्तीसारखा भीमा ही बातमी ऐकून लहान मुलाप्रमाणे रडू लागला. कारण डोंगर फोडणारी त्याची ती 2 बोटं स्मशानातील सोन्यासाठी तो गमावून बसला होता. या कथेचं 2 प्रकारे विवेचन होतं, 2 प्रकारचे बोध निघतात. पोटासाठी माणूस कुठल्याही थराला जाऊ शकतो आणि झटपट पैसे कमावण्याच्या नादामध्ये माणूस स्वतःची जीव किंवा स्वतःचं शरीरसुद्धा गमावू शकतो, स्वतःची अब्रूसुद्धा गमावू शकतो. भीमासोबत काय झालं तर तो गरजू होता. त्याला कामाची गरज होती. त्याला चांगलं काम भेटलं, परंतु नशिबानं ती खाण बंद पडली आणि त्याला या चुकीच्या रस्त्याने जावं लागलं आणि शेवटी चुकीच्या रस्त्याने गेल्यामुळं त्याच्यासुद्धा सोबत जे झालं ते चुकीचंच झालं. अण्णाभाऊ साठे म्हणजे लोकशाहीर यासाठी म्हणतात की लोकांच्या कथा ज्या आहेत लोकांमध्ये बसून त्यांनी लिहिलेल्या आहेत. त्यांची प्रत्येक शायरी, त्यांची पोवाडे जे आहेत ते आपल्याला अशाच प्रकारे, त्यांची बरेच नाटकंसुद्धा आहेत, अशाच प्रकारे आपल्याला प्रत्येक नाटकातून काही ना काही ते संदेश देत असतात. दीनदुबळ्यांबद्दल त्यांनी सगळं काही लिहिलेलं आहे. झोपडपट्टीमधल्याबद्दल लिहिलेलं आहे, गिरणी कामगारांबद्दल लिहिलेलं आहे. त्यांची ही कथासुद्धा मला वाटतं सर्वांना ज्यांनी त्यावेळेस शिकलेली आहे त्यांना आवडलीच असेल. मी एक छोटासा प्रयत्न केला ती तुमच्यासोबत सादर करायचा. तुम्हाला आवडली तर तुम्ही सांगा. यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की काही चुका झाल्या आहेत तर तुम्ही सांगा, कारण मी व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे हा माझ्यासाठी नवीन गोष्ट आहे. मी या अगोदर जे काही करायचो ते समोर 4 मित्र बसलेले असायचे आणि त्यांना सांगायचो. असं ऑनलाईन मी कधी केलेलं नाही किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग कधी केलेलं नाही आहे. असो, लवकरच भेटू नवीन कविता किंवा एखाद्या कथेसह. नमस्कार.